पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुको नये। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांची। तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांची। शांतं शाश्वतम प्रेयमनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्यमनिशं वेदांत वेद्यं विभुं। रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं। वंदेहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं। नान्यास्पृहा रघुपतेर्दये स्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा। भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं च। श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी। बरनो रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेस विकार। मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी। सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय श्री राम जय राम जय जय राम। 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 सर्वांनी 2 मिनिटं पाठीमागं भजन करा। आळस करू नका, न करी आळस राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। वाह शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मज धावव्या सुबटा। 16व्या शतकात एक तारा चमकला। क्या हो रहा है? सापडलं का? वाह 16व्या शतकात एक तारा चमकला। जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला। घडविले स्वराज्य जैने सुखावली प्रजा। परश्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची। कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला। नमन करण्याला नमन करण्याला। विठाला 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 विठाला
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांचे संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग. प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता विको कमी करा. अंतकरणाच्या समाधानाकरता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रोवली. विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं. भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबर यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा अभंग चिंतनाकरता निवडला आहे. विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला नेत्रदीपक अशा प्रकारचा सोहळा सद्गुरू दास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्थात तो आपण या ठिकाणी उत्सव करतायत. मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी. आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं. आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने हा सोहळा या ठिकाणी होतोय. शता तरी एका जन्माच्या शेवटी कृपाळुबा पोटी येईल दया. परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं त्या अपेक्षेने या ठिकाणी हा सोहळा होतोय. खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी तुम्हा सर्व श्रोतृवृंदांचं दर्शन झालं ते अतिशय गोड व्यक्तिमत्व. अखंड अगरवताहुनी असती तयाची विनय हेची संपत्ती. जय जय म्हणती ते अर्पिती माझ्याच्या ठाई. दादांच्या माध्यमातून तुम्हा सर्व श्रोतृवृंदांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दर्शन होतंय. आल्या आल्या बाबांची जी आशीर्वादाची थाप जी पाठीवरून पडली ही काही प्रचंड उन्नती अध्यात्माकरता देणारी काही वेगळी आहे. महात्म्य आपण भरपूर पाहतोय पण एवढा सगळ्यांना अलगद स्वीकारणारा कलाकारावरती एवढं प्रेम करणारा महात्मा मी माझ्या नजरेत तरी पहिल्यांदा बघितलंय. माझ्या नजरेत बापूंचं जीवन जसं मुरारी बापूंचं संगीत की दुनिया पैशांचा कलाकारावरती असा लाखो पैसे. त्या दिवशी दिवटे महाराजांना 50,000 रुपये झाले 2 मिनिटात. बरीचशी लोक म्हणतात पैसे उधळणे ही चुकीची गोष्ट आहे. अहो त्या कलेपुढं पैशाची काय बाब करता तुम्ही? काय बाब करताय? खरं तर संगीतप्रेमी आहेत दादा आणि बाबा. खऱ्या अर्थाने त्यांना ज्या गायकांचे स्वर भिजलेले तेच आवडतात बरं. जे वर असे ते नाही. अगदी रसिक आहेत आणि आशीर्वादाचे आल्यानंतर त्यांची थाप मिळाली. आतापर्यंतचा परमार्थ माझा सफल झाला याची अनुभूती मला मिळते. अतिशय प्रसन्न हे वातावरण आहे. महात्म्याची पुण्यतिथी होते आहे. महात्मा पैशांनी मोठा नसतो. महात्मा बोधानी मोठा असतो. पैशांनी महात्मे मोठे नसतात महाराज. गुरुवारांच्या मुखातून वाक्य ऐकलेले धन के रहते ही आदमी संत बन सकता है. धन के रहते ही आदमी संत बन सकता है लेकिन धन के लोभ रहते हुए आदमी कभी संत नहीं बन सकता. कभी नहीं बन सकता. कभी नहीं बन सकता. ही वातावरण ती अनुभूती इथं ती स्पंदन समाधीची पाहायला मिळत आहेत. नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिल्या त्या समाधी जगा माझी ती स्पंदन इथं आल्यानंतर उत्तम ते ठाव रम्य स्थळ ते पाहायला मिळत आहे. गुरुवारांच्या मुखातलं वाक्य संत कभी स्वर्ग नहीं जाते. संत कभी स्वर्ग नहीं जाते. जहाँ जाते हैं वहाँ स्वर्ग बना देते हैं. वहाँ स्वर्ग बना देते हैं. वहाँ स्वर्ग. पापी कभी नरक नहीं जाता. पापी कभी नरक नहीं जाता. जहाँ जाता है वहाँ नरक बना देता है. काय तात्या आलेत. वा अतिशय प्रसन्नता इथं पाहायला मिळते आहे. विद्वान व्यक्तीचा शब्दाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडतो. विद्वान व्यक्तीचा शब्दांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडतो. पण संतांच्या शब्दांचा प्रभाव जीवनावरती पडतो. जीवनावरती पडतो. विद्वान तुमचं ब्रेन वॉश करेल
पण संत तुमचं हार्ट वॉश करून टाकतील डायरेक्ट. आणि ती ताकद संतामध्ये असते. परमार्थात एन्जॉय करा, एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. ती संत वचने आहेत बा. म्हणून अतिशय आनंद मला इथं आल्यानंतर मिळाला. दादांच्या माध्यमातून या परिसरात अनेकदा मी या ठिकाणी येण्याचा योग मला आला. म्हणून बाबांच्याही चरणारविंद विनम्र भावे अभिवादन करतो. आज माझं भाग्य आहे, माझ्या समवेत मी ज्यांच्याकडे आताही अध्ययन करतोय असे गुरुवर्य, ग्रंथमय ज्यांचं जीवन झालेलं आहे, 6,500 ग्रंथ ज्यांच्या मुखोद्गत आहे, अशी व्यक्ती आपल्यात बसलेली आहे. ती म्हणजे विठ्ठल बाबा आसोलेकर. बाबांच्याही चरणारविंद विनम्र भावे अभिवादन. आल्यानंतर खरं तर दादा आणि बाबा हे गुरुबंधू आहेत. आल्यानंतर त्यांचं ते दोघांचा संवाद असं वाटतंय खूप दिवसापासून त्यांची मैत्री आहे अशी अनुभूती मिळते. म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. कीर्तनाच्या साथीकरता सर्व तत्वनिष्ठ मंडळी सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन. हिंगोलीचं भूषण आमचे नामदेव महाराज आपणासही वंदन करतो. आणखी एक इकडं मृदंगाचं क्षेत्रात भलं मोठं नाव आहे आमचे लखनदा, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. इकडं आमचे संदीप महाराज अतिशय ताकदीचा हात आहे, दोघांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. सुरुवातीला ज्यांनी चाल गायली ते आमचे बेंद्रे सरांना देखील या ठिकाणी धन्यवाद. मोठी मोठी माणसं आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले बळीराम भाऊ आहेत, त्यांनाही वंदन करतो. दादांचे गुरुवर्य ज्यांच्याकडे स्वरांची पूजा झाली असे या ठिकाणी दीपक सर, अगदी त्यांचं जीवन न्हावून गेलं आहे. साधना काय असते, भजनावरचं प्रेम काय असतं ते त्यांच्याकडे पाहायला मिळते. म्हणून आपणासही वंदन करतो. इकडं आमचे बिभीषण बुवा आहेत, अतिशय गोड वारकरी व्यक्तिमत्व आहे. कुठपर्यंत आले बाबा सावकाशा, त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलं आहे. आमचे बिभीषण बुवा अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. सगळेच मंडळी परिचित अपरिचित सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. सगळ्यांचं नाव घेणं आता काही शक्य नाही आहे आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही, हे की नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. सद्गुरू दास महाराजांच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो, छत्रपतींचा मान राखून. विठ्ठल सिस्टमवाले दादा आपणास देखील वंदन करतो. बसलेली सर्व शूत्रबिंद सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन. चोपदार आहेत सगळ्यांनाच. पेटी मास्तर आमचे काय नाव, हां शाहूराव पाटील. क्या बात आहे पाटील. पांढरी दोनला आपण चांगल्या स्वरात या ठिकाणी साथ करतायत. वाह, ज्याला सारे गम पदनिसा येतं त्याचे सारे गम सुटून जातात. अतिशय गोड आहे. आपणासही वंदन करतो. दादा महाराजांचे आजोबा आहेत का? वाह, गोड आहे. पेटी फार छान वाजवत आहेत. अशी साथ आम्हाला 2 तास द्या म्हणजे बरं होईल. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा चिंतनाकरता निवडलाय. या अभंगामध्ये भक्ताची एकविधता प्रतिपादन करतायत, अर्थात भक्ताची निष्ठा प्रगट करतायत. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे ठामपणा. ऐका, निष्ठा म्हणजे अनन्यता. निष्ठा म्हणजे न कधी ढळणारी, न कधी चळणारी अचळ अशी गोष्ट म्हणजे निष्ठा आहे. क्षेत्र कुठलाही असू द्या, प्रांत कुठलाही असू द्या, मानवी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा हे शस्त्र तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सामाजिक क्षेत्रात निष्ठा महत्त्वाची आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा महत्त्वाची आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा महत्त्वाची आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. ऐका, सामाजिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते. ऐका, एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल तर त्या व्यक्तीबद्दल आमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तो देशाचा पंतप्रधान नाही होणार, पण कमीत कमी तो आमदार खासदार तरी नक्की होईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं फार गोड वाक्य मी वाचलं. कुठल्याही साध्यापर्यंत जायचं असेल तर माणसाचा जो प्रवास आहे ना, त्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे, तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची आहे. निष्ठा
निष्ठा ही प्रतिष्ठास्या द निष्ठस्य कुतकुलम शक्नोती नैष्टिक स्वीयम धर्मम त्रातुम न चेतराह. अर्थात निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवल्याशिवाय राहत नाही. क्षेत्र कुठलंही असू द्या, सामाजिक क्षेत्रात देखील निष्ठा महत्वाची आहे, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐका, ज्या गुरुजींकडून आम्ही ज्ञान मिळवतोय त्या गुरुजींबद्दल आमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर गुरुजींनी जे शिकवलेलं ज्ञान आहे ती तुमच्या पचनी पडणार आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही दोष वाटायला लागतात. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही दोष वाटायला लागतात. पण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात ना, दोषही गुण वाटायला लागतात. ज्यांच्याकडून ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्याबद्दल तुमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं अत्यंत महत्वाचं आहे. क्लास 1 अधिकारी व्हायचं आहे, MPC UPC मध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात, हवं ते तुम्हाला कावीज करायचं आहे, हवं त्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण तुमच्या अभ्यासाची जी तळमळ आहे, जे प्रयत्न आहे ते सातत्य चिरंतर निरंतर तुमच्या हृदयात असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हवं ते तुम्ही असाध्य ते साध्य करिता साया असं कारण अभ्यास तुका म्हणे. हवं ते तुम्ही कावीज केल्याशिवाय राहू शकत नाही. सामाजिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे, प्रापंचिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. माफी मागून बोलेल, प्रापंचिक क्षेत्रात विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. नवरा आणि बायको या दोघांचा विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्यसाधारण असं महत्व दिलं आहे. परमार्थाची पहिली पायरी काय असेल तर ती निष्ठा आहे. सामानगावकर ऐका, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम गातानी निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाचे साधिला, तुकाचे साधिला. वासी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे. शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे. नाम घ्या. विठोबासी शरण जावे वो निज निष्ठा नाम घ्यावे. संप्रदायाची पहिली पायरी काय असेल तर ती निष्ठा आहे. या समाजाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती लक्षात येईल या समाजामध्ये भक्ती खूप वाढली आहे, पण या कलियुगामध्ये त्या निष्ठेबरोबर तो भाव खेचून घेतला की काय हे लक्षात येत नाहीये. सप्ताही टोलेजंग होत आहेत, गुलाबजांबूच्या पंक्ती उठवल्या जात आहेत, पण वृत्तीत काही बदल होताना जास्त काही पाहायला मिळत नाहीये. कलियुगाचं वारं आपण मध्ये थोडंसं डोकावलं तर आपल्या लक्षात येईल. समाजामध्ये खूप वाढलेत. मोठ्यांच्या मुखातलं वाक्य आहे, पूर्वी जी जाणकार मंडळी होती, पूर्वी गावोगावी मंडळी असायचे. पूर्वी तुम्ही 100-200 वर्षापूर्वीचा इतिहास बघा, गावोगावी एक 10-5% माळकरी असायचे तात्या. आज गावोगावी 70-80% माळकरी झाले आहेत. बाबा, पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. बिभीषण बाबा, पूर्वी माळकरी जरी ते साधे असायची माणसं, माळकरी जरी असलं की लोक त्यांना संत समजायचे. आता भल्या मोठ्या माळा आहेत, माळीत एखाद्या वेळेस तर दबून जायला बसला. एवढ्या माळा झाल्यात, पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. पूर्वी माळकरी कमी होती पण मनाने खूप चांगली होती. आता माळकरी भले झालेत पण मनानं भले कुचके आहेत. म्हणजे सगळीच माळकरी तशी असं मला म्हणायचं नाही. टिळा टोपी माळा देवाचे गवाळे, टिळा टोपी माळा
देवाचे कपाळे कबाळे तिला टोपी माळा देवाचे कबाळे वागवी वंगळ पोटासाठी तिळा टोपी माळा देवाचे कबाळे तिळा टोपी माळा देवाचे कबाळे वागवी तिळा टोपी माळ हा देवाचे गबाळे वाघ हा हा पोटासाठी वा वा क्या बात आहे. कीर्तन झाल्यावर 1 रुपया देईल तुम्हाला. अशी गायक वादक असल्यानंतर जिवंत कीर्तनकाराचं कीर्तन रंगेल यात काय नवल आहे. बाबा बस झालं काही माझ्याकडे पण येऊ द्या. विठाल 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 जे पायावर येतंय ते इकडंच ट्रान्सफर होत चाललंय. काय करा साधूचा अंतकरण असं वा. सदा सर्व काळ अंतरी कुटिलतेने गळा माळ घालू नये. अंतकरणात जर कुटिलता कापट्यता असेल तर माळा घालण्यात देखील काय अर्थ आहे. किती बहिरंगाने शृंगार केला, किती भल्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे तुम्ही वारकरी होऊ शकता. इतरांबद्दल ईर्ष्या द्वेष धर्म कैजित कैत्र ओत्र परमो निर्मत्सरा नाम सता. मत्सर रहित तुमचं जीवन असेल तर ते खऱ्या अर्थाने जीवन आहे. खरं तर जेवढा मत्सर वाढलाय तेवढं काहीच नाही सध्याच्या काळात. तर गजानन तौर गोपीनाथरावांसारखी माणसं कशाने संपली ही. यशवंतराव सारखी कशाने संपली ही माणसं. मत्सरच वाढलाय ना. तोला मोलाचं वाक्य सांगेल, माळा नसेल तरी चालेल, वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे. या पलीकडे काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आदत बस सुधारलो बस हो गया भजन. चांगल्या गोष्टीची सवय लावा, हेच मोठं भजन आहे. या पलीकडे काही वेगळी भजन करण्याची गरज नाही. पण लोकांना झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची सवय झाली आहे. बीती बाते बीती बाते बीती बातें दोहराने की आदत सी हो गई. चलते 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 रुख जाने की आदत सी हो गई. एक चांगली सवय लावा सामनगावकर. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है. हम पर श्री राधा रानी की कृपा, राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत सी हो गई हो गई. 8 दिवसात कोणीच नाही ना, मग मीच विनर होतो आता. विठाल 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 तर काही काही आई माझीसाठी 51 देतात, मग मी चांगलंच गातो 25 घेऊन जातो. विठाल 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 विठाल
चांगल्या गोष्टीची सवय लावा, हे मोठं भजन आहे. पण खऱ्या अर्थाने समाजामध्ये नैराश्यता, भजन राहिलं नाही. अंतकरणात कापट्यता, कुटिलता. गावात श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागेल का, त्याकरता प्रयत्न करा. त्याकरता प्रयत्न करा. तुमच्याकडे लाख नसू द्या, हो तुमच्याकडे लाख नसू द्या, पण माणूस लाखात एक असला पाहिजे. माणूस लाखात एक असला पाहिजे. घरात बस सोन्याची घास खातोय, पण त्याचा मित्र ओनली डॉगी असेल तर काय कामाचं जीवन आहे. घरात पिठलं भाकर खाऊ द्या, पण चौकात रामराम घालणारी 100 माणसं असू द्या, ही खऱ्या अर्थाने त्याची श्रीमंती आहे. बा विठाल समाजात निष्ठा पाहायला मिळत नाहीये. काल परवा गुरुवार्यांनी एक उदाहरण सांगितलं, ते मला अतिशय भावलं. सुदामा राज अंतर्गत जीवन जगायचा. सुदामजीचं जीवन अतिशय सुंदर, त्या ठिकाणी पद तयार करावीत. त्याचा मित्र होता रत्नाकर. रत्नाकर म्हटला, काही पद आपण राज दरबारात गाऊया, पैसे मिळतील काहीतरी. परिस्थिती आहे त्याच अवस्थेत तुम्ही आहात, राज दरबारात पद गाण्याकरता चला. सुदामा म्हटले, मी राज दरबारात पद गाण्याकरता येऊ शकत नाही. रत्नाकरांनी सुदामजीच्या पत्नीला विनंती केली, पद गाण्याकरता राज दरबारात पाठवा, पैसे डॉलर्स काही मिळतील, ही गाडी बंगला काहीतरी होईल, काहीतरी, नाहीतर आहे तीच अवस्था आहे, पाठवा. बायकोचं ऐकलं, राज दरबारात जात आहेत. राजा काही स्त्रिया समवेत बसलेला आहे, मदिरा भक्षण करतोय. सुदामजी म्हटले, याच्याविषयी पद तयार करायचं आहे. हा नालायक मूर्ख, नरकात देखील जागा मिळणार नाही याला. राजा म्हटला, कोण आहे बोलणार आहे, आतापर्यंत कुणाची हिंमत झाली नाही, कडेलोट करा याला. रत्नाकर म्हणतायत, जाऊ द्या, माझा मित्र आहे, राज दरबाराच्या बाहेर पाठवा, लाता बुक्या मारा, राज दरबाराच्या बाहेर पाठवून द्या. लाता बुक्या मारल्या, राज दरबाराच्या बाहेर पाठवलं. पण थोड्या पैशासाठी सुदामजीने पद नाही गायले. वा पद नाही गायले. न करी अनिकाचा पांगिला. आम्हाला एखाद्या आमदाराचं कीर्तन असेल, आम्हाला सांगितलं 2-5 हजार वाढून देतो, आम्ही आमदाराविषयी 2 तास बोलू. विठाल विठाला समाजात निष्ठा पाहायला मिळत नाही. गांधारी किती निष्ठावान होतीये, स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी ठेवते, काय निष्ठावान होती गांधार. धृतराष्ट्र स्वतःच्या नवऱ्याला डोळे नाही, काय निष्ठा आहे महाराज. आता हे लाडकी बहीण इकडं काय 1,500 आल्यापासून तर ते कोणालाच आता नो व्हॅल्यू. ही सगळ्या योजनाच इकडे आहे दादा. याचं कारण स्त्री म्हणजे शक्ती आहे ना दादा, स्त्री म्हणजे शक्ती आहे. मग तुम्हाला वाटेल पुरुष कोण आहे, पुरुष सहनशक्ती. या पलीकडे काय असणार आहे. नवरा म्हटला, गावात जरा सर्कस आलेली, एखादं माकड घरी घेऊन येतो, एखादं माकड घरी घेऊन येतो. बायको म्हटली, तुम्ही असताना त्याची काय गरज. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. कीर्तनात विनोद असावा, पण तो थोडा उंचीचा असला पाहिजे, उंचीचा असला पाहिजे. एक जणाचं डोकं दुखायला लागलं, त्याच्या हितचिंतक शत्रूकडे तो गेला, माझं फार डोकं दुखतंय, काहीतरी प्रॉपर अर्जंट मला इलाज सांग. तो म्हटला, एक काम कर, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होईल. हा म्हटला, कर पाय पुढं. जास्त त्रास करून घेऊ नका. बायको म्हटली, ज्यांनी तुम्हाला धोका दिलेला, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ना, जे तुम्हाला त्रास देतात वारंवार, त्यांचं घर कधीच, त्यांचा दरवाजा कधी ओलांडायचा नाही, कधीच जायचं नाही त्या घरात. हा म्हटलं, काय करावं, नाविलाज आहे, सासरवाडी आहे ना. विठाल विठाला थोडी माणसं राहिली की निष्ठावान. काही उदाहरणं बघितली तर अंगावरती अक्षरशः शहारी निर्माण होतात, धस निर्माण होती अंगाला. आजही तुम्ही आळंदी ते सुदुंबरे, सुदुंबरे ते वासुले, वासुले ते भामचंद्र डोंगर, जिथं डव कंपनी पडणार होती, आजही तुम्हाला तिथं एक महात्मा पाहायला मिळेल, विश्वनाथ महाराज. मौनी जीवन आहे. गेले 30 वर्ष झाले, मूग मटकी हरभरे काय भेटेल ते खातात. शिजवलेलं अन्न आजही त्या महात्म्याने काही खाल्लं नाही. जाऊन बघा, अशी महात्मे पाहायला मिळतात. आळंदीत 2 गिरधरबुवा, एक गाथा कंठस्थ गिरधरबुवा आणि पायीवारी करणारे गिरधरबुवा. आत्ता काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. आठवलं म्हणून सांगतो, जाणकार मंडळी ऐकणारी आहे. गिरधर बाबांचं जीवन, संपूर्ण जीवन परमार्थाकरता वाहून दिलं होतं. अखंड जीवनात वारी, जगन्नाथ बाबांसारखे, आंजोळकरांसारखे ते महात्मा होता.
खांद्यावरती पताका घेतला. बिभीषण बुवा शरीर थकलेलं होतं. पताका घेतला, बसने प्रवास करतायत. कंडक्टरने विचारलं कुठं निघाले पताके वगैरे घेऊन. विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चाललोय. नाटकं करता पताके वगैरे घेऊन. आपण बॅगा वगैरे ठेवतो तिथं गिरधरभाऊनी पताका ठेवला. एका विशिष्ट स्टॉपवरती गिरधरभाऊला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला. गिरधरभाऊ गाडीतून उतरले, पण गिरधरभाऊचा पताका गाडीत राहिला. कंडक्टरने विचारलं पताका कुणाचा आहे. तुमच्या माझ्यासारखा एक हापवारकरी आला, तो म्हणला पताका माझा आहे. पताका घेतला, घरी घेऊन गेला. इकडे गिरधरभाऊच्या लक्षात आलं पताका तर गाडीत राहिला. वापस येत आहेत. हो कंडक्टर साहेब, पताका तू तर नेला. कुणी नेला? कुणीतरी घेऊन गेलं. जोपर्यंत माझा पताका येत नाही तोपर्यंत मी स्टँड सोडणार नाही. इथंच बसेल, भजन करत बसेल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. भजन चालू केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आजही चंद्रशेखर महाराजांकडे पाठाला गेलं की चाल ऐकायला मिळते. यातला चालीतला बारकावा असा आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. याचं कारण असं आहे, आवडी अनंत आळवावा आहे का आवडी अनंत पळवावा आहे? हा, आता आळीत येत का पळीत येत? म्हातारे यूट्यूबला कीर्तन ऐकत येत, विठ्ठल विठ्ठलही स्किप करून टाकतेत. विठ्ठल विठ्ठल ऐकायला वेळ नाही राहिला. हा तुमचा माझा परमार्थ आहे. हरे राम हरे कृष्ण. भजन चालू आहे त्या महात्म्याचं. पताका घेतला, घरी घेऊन गेला. बायकोच्या हातात पताका दिला. बायको म्हटली देऊ का चहा वगैरे? हा म्हणला जरा डबं भरून दे, बैर दिशेल जातो. डबं घेतलं दादा, बैर दिशेल गेला. वापस आला. बायको म्हणे देऊ चहा वगैरे? हा म्हणला पुन्हा डबं भरून दे, पुन्हा बैर दिशेला. पुन्हा वापस आला. बायको म्हणे देऊ चहा वगैरे? आपण बाहेरून आल्यानंतर आता महाराज लोकांच्या बायका चहा विचारित नाही. आता काय करा, जे ते बरं आहे. पण त्याला चहा देऊ का? 4 वेळेस 5 वेळेस देऊ का चहा? हा म्हटलं डबं भरून दे, पुन्हा बैर दिशेला. डबं, पुन्हा बैर दिशेला. 24 तासात दादा ते 25 वेळेस बैर दिशेला गेलं. बायको म्हणली नक्की पताका कोणाचं तरी चोरून आणलेला आहे. ज्याचा आहे त्याला देऊन टाका, नाही तर हे चालूच राहील. देवाचं गावाचं भावाचं खायचं नसतं, ते चांगलं नसतं. देऊन टाका, देऊन टाका. डोक्यात प्रकाश पडला. धावत धावत येत आहे. तो कंडक्टर साहेब, पताका माझा नाही आहे, ज्याचा आहे त्याला देऊन टाका. तो महात्मा बसलाय, भजन करतोय, त्यांचा पताका आहे, देऊन टाका. धावत धावत येत आहेत. गिरधरभाऊने आपला पताका पाहिला. डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतात. एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हारावं, तिला ते काही काळानंतर सापडावं, तशी गिरधरभाऊची अवस्था. पताका घेतला, डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतायत. तुका म्हणे भक्ती आदी सुख रूप अंती, धन घरी पांडुरंगही अभंगही सरेना. पताक्याला आलिंगन दिलं आणि ढसा ढसा रडतायत. जोपर्यंत पताका नाही आला तोपर्यंत स्टँड नाही सोडलं. याला म्हणतात निष्ठा. विठाल विठाल निष्ठा पाहायला मिळत नाही. कोरोनात तुमची माझी निष्ठा कळाली. डॉक्टरने सांगितलं जगायचं असेल तर ढवळे बटाटे खावं लागेल. बऱ्याच जणांनी माळा तोडल्या आणि ढवळे बटाटे खाल्ले. आजी आम्हा येथे वाचविले देवे नाही तरी जीवेनं वाचतोय. फक्त आम्ही नोटच करून ठेवायचंय का? त्यावरती विश्वास असला पाहिजे ना. त्याची कृपा आहे महाराज. 2024चा हा उत्सव आम्ही दास महाराजांचा पाहतोय, पुण्यतिथी. ही कृपा सगळी त्यांची आहे बा, त्यांची कृपा आहे. चाले हे शरीर कोणाची असते? वा वा. चाले हे शरीर कोणाची असते? चाले हे शरीर कोणाची चाले
रे कभी ऐकवी येत नारायण देखवी ऐकवी येत नारायण कोण बोलवेत हे कोण गोड गोड एवढा आवाज एखाद्याने मंडपाच्या बाहेर जाऊन लावण्याचा प्रयत्न केला, आवाज नाही आत्मा बाहेर पडेल. एवढं सोपं नाही महाराज, अतिशय गोड. परमार्थ करण्याची देखील कॅटेगरी झाली आहे, निष्ठा नाही राहिली. काही माणसं स्वयप्रिय परमार्थ करतात, काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. स्वयप्रिय परमार्थ स्वतःची आवड इतरावरती लादतात. आम्ही एक जणाकडे जेवायला गेलो, म्हटलं दादा जेवायला काय बनवणार? म्हणे महाराज मस्त भजे बनवणार. म्हटलं भजे काही आम्हाला आवडत नाही बुवा. ते म्हणे महाराज तुम्हाला नाही आवडत पण मला आवडतेत ना म्हणे. मग तुला आवडते तर तू गांजा भजे खाऊ घालशील ना मला. स्वतःची आवड इतरावरती का लादतात? स्वयप्रिय काही परप्रिय, लोकांना आवडेल असा परमार्थ. दंबे करू सोंग मानावया जग किंवा दंबे करू भक्ती सोंग दाव जना, अशी अवस्था पाहायला मिळते. काहीच माणसं परप्रिय, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. देवाची या चाडे ताळवितो देव. काहीच माणसं आहे. काही माणसं आम्हाला म्हणता येईल का रोज मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे राम. मुरलीधर गम पहले से भी कम तो न थे, एक और मुसीबत ले बैठे राम. मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे राम. क्या बात है, वाह बहुत बढ़िया. अशी साथ असल्यानंतर कीर्तन 1 वाजेलो काही अडचण नाही ना केलं तर तात्या. आणि तसं काही इथं बाकी काय आहे, तसं काही विषय पण नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला.
त्याला देवप्रिय परमार्थ वाढवता येईल का? परमार्थ पतिकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने निष्ठा हाच स्वधर्म आहे. अभंगाचं पहिलं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 हरी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 हरी निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. वर्म चुकू नये. निर्धार वर्म चुकू नये. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. निष्कामनी छळ विठ्ठली विश्वास. हरी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्कामये निष्ठाळ विठ्ठली विश्वास. भक्ताचा स्वधर्म. वा जीवा, मंडप हादरून टाकलाय सगळं. एवढा मोठा पेंडॉल, अतिशय गोड वातावरण आहे. कार्यक्रमाला 2 माणसं चांगली मिळत नाही गायक. इथं एवढी रेलचेल चालली आहे सगळ्यांची, अतिशय गोड आहे. नाहीतर कधी कधी काय धोरणात नाही भेटत आम्हाला. दादा त्या दिवशी बाणेरला कीर्तनाला गेलो. काल्याचं कीर्तन मी अभंग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अभंग घेतला. प्रमाण दिलं. म्हटलं पहिल्या चरणात महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा. त्यांनी पहिलं प्रमाण दिलं, अरे गोकुळीच्या सुखा. म्हटलं अरे गोकुळीच्या सुखा नाहीये, फक्त गोकुळीच्या सुखा आहे. ते म्हणे फक्त गोकुळीच्या सुख. अरे म्हटलं बाबा फक्त गोकुळीच्या सुख आहे, नुसतं गोकुळीच्या सुख आहे. तो म्हणला नुसतं गोकुळीच्या सुख. अशी सगळी दर्दी माणसं. अरे हे व्यासपीठ, हे आश्रम आपला आहे.
जिथं आपलं हवं हवं वाटतं महाराज, ते ठिकाण म्हणजे सद्गुरू दास महाराजांचं ते ओलय आहे बुवा. विठ्ठल विठ्ठल निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. संसार निष्ठा आणि ईश्वर निष्ठा. संसार निष्ठा ही माणसाला देवापासून दुरवते आणि ईश्वर निष्ठा ही माणसाला संसारापासून दुरवते. वर्षतया मंडळी संसार निष्ठा मांदियाळी नाही, ईश्वर निष्ठा मांदियाळी. हे शिकवलंय आम्हाला. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव एक धरिला चित्ती आम्ही. ही निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाय. जाई हे जाई 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 रा. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. जाणकार मंडळी म्हणून मी बोलेल, ज्यावेळेस रामप्रभू शरयू नदीच्या काठावरती जात आहेत, परमात्म्याने बाण घेतला, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. बरं का मामा, दादांचे मामा आहेत ना, मामा ऐका, बाण घेतला, दगडाला घासतात. आता बाण कुठं नेतात ते नाही माहीत मला, कुठं जातो काय, पण बाण घेतात, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. चौथ्यांदा परमात्म्याने पाण्यात बाण बुडवला तर त्या पाण्यातून रक्ताच्या बुडबुड्या आल्या. परमात्म्याला वाटलं की आपल्याकडून काहीतरी उपद्रव्य झाला आहे. परमात्म्याने त्या पाण्यात हात घातला तर हातात एक बेंडकी आली. त्या बेंडकीला विचारलं, ज्यावेळेस तुला बाण टच झाला त्यावेळेस तुला ओरडायला काय झालं, का नाही ओरडली. त्यावेळेस त्या बेंडकीचं उत्तर घरी घेऊन जा. ती बेंडकी म्हणते, देवा गावातले लोक त्रास देतात, भावकीतले लोक त्रास देतात, त्यावेळेस मी तुझा धावा करते रे. आज मला तूच त्रास दिलाय, धावा करायचा कुणाचा, कुणाचा धावा करायचा. निष्ठा बघा बरं. रामप्रभू सारखानी रावणासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. परी हे असो ऐसे श्रीराम रावण झुंजले जैसे. श्रीराम रावण झुंजले जैसे नमिली समिरी. परमात्म्यासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. रावणाचा भाऊ बिभीषण इकारल्या पार्टीत आला, मुलगा मेघनाथ मेला. बिभीषण केव्हा इकडं आला तुम्हाला माहीत आहे. वेळ माझ्याकडे कमी आहे, सांगायला वेळ नाही, तरी सांगतो. थोडंसं लांबलं तर चालेल दादा, थोडाफार वेळ झाला तर चालेल. हां थोडं ना, त्याच्या आत थांबवतो नाही तर. विठाला विठाला विभीषण इकडल्या पार्टीत कधी आला, ज्यावेळेस हनुमंतरायांनी सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली. सगळी लंका जळाली, पण एक घर जळत नाही आहे. एक घर जळत नाही आहे. त्या घरात प्रवेश करतायत तर त्या घरात आवाज येतोय, श्रीराम जय राम जय जय श्रीराम. 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. हो हो श्रीराम. येऊ द्या ना, आवाज येऊ द्या. आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा किती गोड. श्रीराम श्रीराम जय राम जय जय श्रीराम. 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 जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. बिभीषण भजन करतोय श्रीराम जय राम. हनुमंतराय विचारतायत, तू तर आमच्या पार्टीचा नाही ना रे. हा, तू तर दुसऱ्या पार्टीचा आहे. भजन आमच्या पार्टीचं. ते म्हणे मी फुटेले म्हणे.
कधी फुटला म्हणे? आता विधानसभेच्या तोंडावरती फुटलं म्हणे. चांगल्या माणसाकडे डिवाइड झाला काही चांगली गोष्ट आहे. आग लगी लंका में हलचल मची है, आग लगी लंका में हलचल मची है, विभीषण की कुटिया कैसे बची है, बची है. सगळं गाव तुमच्या घराला जाळण्याच्या प्रयत्नात षडयंत्रात असू द्या, पण ज्या घरात राम नामाचं भजन चालू आहे, कुणाच्या बापाची टाप नाही ते घर जाळायचं. कुणाच्या बापाची टाप, ती ताकद आहे. मामाश्री, आराम की जरूरत है ना, आराम की जरूरत है तो आ राम की शरण में. विठ्ठल मुलगा मेघनाथ मेला, एकटा कुंभकर्ण राहिला. अनेक प्रकारची वानरे सैन्य मारून टाकतोय. सगळीकडे दुर्गंध दुर्गंध पसरलाय, रक्ताचे पुरं वाहत आहेत. पण एक वानर हातात आला, त्या वानराचा सुगंध आला. त्या वानराचं नाव काय? गंधमादन. जवळ घेतला. रे ए गंधमादना, एकदा 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 रावणाचं मन सोडून देतो. नाही म्हणणार, अरे मन एकदा रावणाचं. नाही म्हणणार, अरे मन नाही म्हणणार. 500 दिले तर पार्टी बदलितोय आपण. मन एकदा रावणाचं नाही म्हणणार. राम मरे मरे हमारी बलाई, हमने तो अविनाश की घोंगडी पहन रखी है, किसे से मारे से ना मर जाए. मन नाही म्हणणार. गंधमादनाचं उत्तर घरी घेऊन जा. रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा एका क्षणात रामाचं म्हणून मरण्याकरता तयार आहे. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात. त्रेतायुगातली कथा सध्या कलियुगात सांगतोय. कुणाची? कुणाची? हे समोर बसलेले बाबा, जे गोरा कलर आहे तुमचा, तुम्ही पांडुरंगाचा कलर आहे, किती सुंदर दिसत आहे. गोड आहे, गोड आहे. वा वा, मला 2 माणसं लय आवडले. हे एक माणूस, वा, हे लय गोड आहे. म्हातारी आली का सोबत? नाही का? गोड आहे माझं. जरा घालीन लोटांगण मोकळं पटांगण, असा मोकळा स्वभाव आहे माझा. ऐका ऐका, त्रेतायुगातली कथा सध्या कलियुगात सांगतोय बाबा. कुणाची? वा नर, वा नर. नर एका वानराला कळतं बदलायचं नसतं. जी माणसं बदलतात त्यांचा इतिहास नाही होणार. आणि ते जरा बदललंच असतं तर कशाला सांगितलं असतं कीर्तनात? ते जर तेव्हा बदललंच असतं तर कशाला सांगितलं असतं? जी माणसं विषयाविषयी परिपूर्ण असतात त्या माणसांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकरांना एक प्रश्न केला. साधुबोध नावाचा ग्रंथ आहे, तो बाबांनीच मला दिला होता वाचायला. 700 प्रश्न आहे, अतिशय गोड ग्रंथ आहे. प्रश्न विचारला, निष्ठा म्हणजे काय? प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, श्रद्धेविषयी संशयाची स्पर्श नसलेली बुद्धी म्हणजे निष्ठा. विठ्ठल निष्ठा असावी अहिल्या मातेसारखी आणि धैर्य असावं शबरी मातेसारखं. आयुष्याकडे लोट केलं. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. आयुष्याकडे लोट केलं शबरी मातेने, पण जोपर्यंत परमात्मा नाही आला तोपर्यंत भजन नाही बंद केलं. मोरारी बापूंचं वाक्य, भजन बढ़ाओ, भजन बढ़ाओ, मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो. मर जाओ, मर जाओ, मर जाओ लेकिन दास बाबा को मत छोड़ो, मत छोड़ो, मत छोड़ो. ती ऊर्जा बापूंचं वाक्य आहे. साधु नहीं बन सकते, साधु नहीं बन सकते लेकिन साधु के तो बन सकते हो ना. साधु नाही होऊ शकत पण साधूचे तर होऊ शकतो, बाबांचे तर होऊ शकतो. हां, ती जिवंत जाज्वल्य शक्ती इथं पाहायला मिळते. साधू भेटले ना तर साधूला फक्त भजन मागावं, भीक मागा. भजन भजन वाढवा, भजनाची भीक मागा त्यांना. साधू किसे कहते, संत किसे कहते, किसे कैसे संत, जिसे देखकर भगवान की याद आए ना उसे संत कहते, उसे संत कहते. आम्ही मागा,
काय दिलं नाही. दासबाबांना एवढंच मागा, मेरे सिर पर रख दो बाबा अपने ये दोनों हाथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। इसी जन्म में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया, बहुत बड़ा एहसान किया, बहुत बड़ा एहसान किया। सब भजन बढ़ाओ, वाह वाह। आप ही गुरुवर आप ही भगवान, हमने आपको पहचान लिया। आप ही गुरुवर आप ही भगवान, हमने आपको पहचान लिया, हमने आपको पहचान लिया, हमने आपको पहचान लिया। मेरा रास्ता रोशन कर दो, मेरा रास्ता रोशन कर दो, बस रही इतनी बात, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, तो देना हो तो दीजिए जन्म जन्म का वाह नामदेव वाह, अतिशय गोड, अतिशय गोड. साधूला भजन मागा, भजन भजन माग. गांधीच्या दर्शनाला एक वेश्या आली, वेश्याने दर्शन घेतलं महात्मा गांधीचं, आणि महात्मा गांधी म्हणतात, बेटा खुश रहो, बेटा खुश रहो. गांधी ने मुझे बेटा कहा, महात्मा गांधी जी ने मुझे बेटा कहा, आपसे मैं ये सब छोड़ देती हूँ, ये इसी समय से मैं ये सब छोड़ देती हूँ. इथं या तुम्ही, खटनट यावे, ती ताकद, ती अनुभूती आपल्याला इथं पाहायला मिळते. बुवा विठ्ठल 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 सद्गुरूंचं वाक्य, निंदा और निद्रा छोडो कामयाब हो जाओगे. निद्रा आणि निंदा आम्हाला सोडवता येईल का? भजन वाढवा, या पलीकडे काही आपल्या सोबत येणार नाही. आयुष्यामध्ये भजन वाढवा, भजन वाढवा. ज्याच्या मुखात रामनाम नाही ना, कबीरदास म्हणतात, कहत कबीरा जा मुख राम नाही, हो मुख धूल परी, भजो रे भैया राम गोविंद हरी. नामाविन मुख सर्पाचे ते बीड, सर्पाचे ते बीड, हे नामाविन मुख सर्पाचे ते बीड, सर्पाचे ते बीड, हे नामाविन मुख सर्पाचे ते बीड, सर्पाचे ते बीड, हे नामाविन मुख सर्पाचे ते बीड, सर्पाचे ते बीड. जीवान वे काळ, जीवान वे काळ सर्प आहे, जीवान वे काळ, जीवान वे काळ सर्प आहे, सर्प गोविंदा वाचुनी न वदे वाचा. पुढं बाबा शब्द तुकोबरांचे ते योग्य नाही वाटणार मला पुढं उच्चार करायला. विठ्ठल 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 भीक मागतो सामनगावकर, भजन वाढवा. भीक मागतो, बरं भीक मागतो. गळ्यात माळा आहे ना, नक्की का देऊ माझी? खोटं नाही बोलत ना? आहे. वा, तुमच्या आहे का? सगळे इथं जोडलेली माणसं आहे. मेल्यानंतर लोकांना तुळशीचं पान तोंडात कोंबण्यापेक्षा जिवंतपणी घाला, जिवंतपणी घाला. भजन वाढवा, देशाविषयी धर्माविषयी प्रेम वाढवा, ती निष्ठा सांभाळा.
ज्यावेळेस आठवलं म्हणून सांगतो, बरीचशी काही तरुण मंडळी तो थोडीफार बसलेली आहे. निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. दिलेर खान जावळी आक्रमण करण्याकरता आला, 35,000चं सैन्य घेऊन जावळी आक्रमण करण्याकरता आला. रणगाडे घोडे तलवारी घेऊन जावळी आक्रमण करण्याकरता आला, 35,000चं सैन्य पायथ्याशी आला, थकला गेला, झोपला. मावळ्यांना कळालं आपण तर 200-300च मावळे आहोत, 100-200च तलवारी आहे. घाबरायचं नाही, काळजी करायचं नाही, चिंता करायची नाही. एक एक मावळा रात्री उठला. एका मावळ्यांनी हजारो सैनिक उसासारखी कापून टाकले. दिलेर खानाला जाग आली. दिलेर खानाने पल काढला. अल्लाह, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा एवढा बलवान असेल तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज किती बलवान असेल. दुश्मनाच्या सुद्धा मुखातून नाव निघालं, किती बलवान असेल, किती बलवान असेल, किती बलवान असेल, किती बलवान असेल. पण त्या जावळीवरती दादा घडून आहे ती घटना घडल्या गेली. एक 32 वर्षाचा राम पेंगेदार मरण पावला. निष्ठा सांगतो ऐका, मरण पावला. महाराज जावळी आली पण राम गेला. हो, राम पेंगेदार गेला. राम पेंगेदार रामाच्या वडिलाला भेटायला चला, पालखी काढली, रामाच्या वडिलांना भेटायला जात आहेत. 80 वर्षाचं म्हातारं तुरुतुरु धावत आलं. छत्रपतींनी कसे पाय लावले आमच्या घराला, मुजरा केला. गरिबांच्या घराला कसे पाय लावलेत राज, गरिबांच्या घराला कसे पाय लावलेत. छत्रपतींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. घडून आहे ती घटना घडल्या गेली. तुमचा एकुलता एक मुलगा या देशाकरता कामी आला, कामी आला. बाबाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा. छत्रपती रडतायत. म्हाताऱ्यांनी स्वतःचे अश्रू पुसले आणि राजेंना सांगितलं, काय रडताय लहान लेकरासारखं. आमच्या रामासारखी लाखो मुलं मेली तरी चालतील, पण लाखाला पोषणारा छत्रपती शिवाजी महाराज जिवंत राहायला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे. हिऱ्या माणिक मोत्याची एक पिशवी देऊन टाकली. म्हाताऱ्याला काय कळालं काय याच्यात, बघितलं तर हिरे माणिक मोती आहे. काय देताय राज, अख्खं स्वराज्य आमच्या पदरात टाकलं, हे काय हिरे माणिक मोती देतायत. तुम्ही मला आज काही देऊ शकत नाही, मी तुम्हाला देतो. म्हाताऱ्याचा हात पकडला, छत्रपतीने हात पकडला. शेताच्या दिशेने घेऊन जात आहेत म्हातारा छत्रपतीला. आवाज दिला, रूपाजी, रूपाजी. 30 वर्षाचा तरुणाबांड रूपाजी धावत आला. मुजरा केला. गरिबांच्या घराला कसे पाय लावलेत. म्हाताऱ्याने सांगितलं, हा दिसतोय ना, हा माझ्या भावाचा मुलगा आहे. 36 हत्तीचं बळ आहे, तलवारीमध्ये एक्सपर्ट आहे. घेऊन जा स्वराज्याकरता, घेऊन जा स्वराज्याकरता. काय बोलतायत राजे, 2 पावलं मागं सरकले. काय बोलताय बाबा, अहो घेऊन जा. आणि ज्या ज्या वेळेस स्वराज्यावर काही संकट येईल ना, अहो पत्र पाठवा. हे 80 वर्षाचं म्हातारं प्राण देण्याकरता तयार आहे, प्राण देण्याकरता तयार आहे. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. हो, आता निष्ठा सगळ्या बोगस झाल्या निष्ठा. छत्रपतींनी ज्याही व्यक्तीच्या खांद्यावरती हात टाकला तो माणूस आपलासा केला. आपण 2-2 वर्ष किती एखाद्याच्या गाडीत राहा, उतरलं की त्याच्या काड्या सुरूच. काय जीवन आहे महाराज. छत्रपतींचे विचार कधी आम्ही आत्मसात करायचे. छत्रपती सांगायला लागलं की काहींचे चेहरे पडते. अरे त्यांच्यामुळेच आम्ही स्वच्छंदाने श्वास घेऊ शकतो ना, त्यांच्यामुळेच आम्ही हे कीर्तन करतोय. हां, त्यांच्याबद्दल 2-5 मिनटं का नाही बोललं पाहिजे, जरूर बोललं पाहिजे, जरूर बोललं पाहिजे. स्वच्छंदाने श्वास त्यांच्यामुळे आम्ही घेऊ शकतोय. खरं तर तरुणांना विनंती, शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करण्याचा प्रयत्न करा. आज बहुधा दादा शिवजयंती रॅलीमध्ये, मिरवणुकीमध्ये महिला मंडळींचा समावेश आपल्याला पाहायलाच मिळत नाही. मग महिला मंडळींना छत्रपती आवडतच नसतील म्हणूनच येत नाही ना. त्यांना आवडत नसेल छत्रपती, त्यांना आवडतात, पण रॅलीमधले छत्रपतींचे मावळे त्यांना आवडत नाही. बुवा नाही आवडत त्यांना. मावळ्यांनी सुधारणं गरजेचं आहे, सुधारलं पाहिजे. कधी सुधारताल आम्ही, सुधारलं पाहिजे. आताचं तारुण्य, आतांच्या तरुणांचं तारुण्य कमी होत चाललं. आवाजात वेटेज, वजन नाही राहिलं त्यांच्या आवाजात. व्यसनामुळे आवाजात दम नाही राहिला त्यांच्या. आपण एखाद्याला म्हणावं, मन जय श्रीराम असं म्हणायला लावलं तर ते म्हणतं जय श्रीराम. आवाजात वेटेज, वजन राहिलं नाही. तारुण्य अलीकडे या व्यसनाने संपत चाललंय. गांभीर्याने आम्ही लक्ष दिलं पाहिजे. तरुणांना विनंती करतो, जागे व्हा तुम्ही देश बंधूंनो. स्वतःचं रक्षण करता येईल एवढं तर जागे राहा. आज बरेलीमधली उत्तर प्रदेशची घटना आहे. गणपती उत्सवात त्यांनी दगडफेक करतायत. स्वतःचं रक्षण करता येईल एवढं तर सावध राहा. एखादा विंचू निघला तर बायकोला म्हणतं, कुठे रे चप्पल. आतमध्ये तलवारीच आहे त्यांच्या, सांभाळा हे स्टेज आम्हाला. जागे व्हा तुम्ही देश बंधूंनो, आडानी राहू नका. गांधीने
घेऊन शिक्षण या वीरानी, गरजले ते सिंहावानी, असेच तुम्ही विद्वान व्हारे, शिकायला नाही असं म्हणू नका रे, आडानी राहू नका रे, जागे व्हा तुम्ही देश बंधूंनो, आडानी राहू नका, आडानी राहू नका. सांभाळा बरं, सांभाळा. पश्चिम बंगाल सारख्या घटना या महाराष्ट्राच्या मातीत इथं होत आहेत ना, सांभाळा. परवाची विश्वास नागरीने एक पोस्ट केली, मला ती आवडली. ती पोस्ट बहुधा ती वास्तव्य मांडणारी पोस्ट आहे. केरळमध्ये 32,000 मुली गायब झाल्यात, त्यात महाराष्ट्रातला देखील समावेश काही मुलींचा आहे. तिथलं षडयंत्र बघा, ते सांगतो मी 2 मिनिटात. षडयंत्र बघा. कुणीतरी बाई बुरखा घालून तिथं बसस्टँडला उभी राहायचे. एक मुलगी आली बसस्टँडला, 4 दिवस ती त्याच बसने प्रवास केला, मैत्री करून घेतली तिच्यासोबत, मैत्री केली. 5व्या दिवशी एकाच सीटवर बसायची, त्या मुलीकरता जागा ठेवायची ती बुरख्यावाली बाई, जागा ठेवायची. ती मुलगी 5व्या दिवशी येऊन बसली, कुठलं तरी चॉकलेट वगैरे काहीतरी खायला दिलं, बेशुद्ध पडली. ओ गाडी थांबवा. गाडी थांबवल्या गेली. त्या बुरख्यावाल्या बाईनं तिला खाली उतरवलं. पाठीमागून एक 4 व्हीलर आली, 2-3 तरुण आले, 2-4 पोरं आलेत. त्या बाईच्या हातात 20,000 रुपयाचं भेंडोळं टाकून दिलं. त्या पोरीला घेतलं, वेश्या व्यवसायामध्ये सुपूर्त केलं. हे अनेक प्रकारचे षडयंत्र इथं होत आहेत. सांभाळा बरं, सांभाळा. सगळ्याच मुली तशा नाही आहेत. एखाद्या मुलीने चूक केली म्हणजे सगळ्याच तशा नाही आहेत. पण आपण वेळीच सावधान होणं ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात मला असं वाटतंय त्या बॅगीमध्ये तलवार देण्याची वेळ येते की काय. विठाल 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 निष्ठा सांभाळा. निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. निष्ठा सांभाळली की जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबरोबर भाव, निर्धार, वर्म या गुणांनी जो भक्त युक्त आहे त्याला बाकी काही करण्याची गरज नाही आहे. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. पाठीमागचं बचत गट घ्या हात जरा. इकडची मंडळी वा, राहू द्या असंच येतो आम्ही बाबांना, आम्ही चहा घेऊन. 2 मिनटं आपण सगळेजण भजन करूया. भजनाने वाणी पवित्र होते, मन पवित्र होतं. इथं काही इथं येऊन असं बसू देत आणि तसाच मेला मग. कोण कुणाच्या आईच्या पोटात शिकून येत नाही. इथं आलं की माणसाने नाचलं पाहिजे, मन हलकं होतं माणसाचं, मन मोकळं करा. 2 मिनटं आपण भजन करून घेऊया. 2 मिनटं. हरे रामा 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे रामा राम राम सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम. एक टाळ वाजवा फक्त, एक टाळ, एक पखवात. हरे रामा राम राम सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम राम राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. असं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण
रामकृष्ण हरी हरी चंद्रभागी जय रामकृष्ण मंगनहार यास चंद्रभागीच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा पंढरी तो पाहते विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल वा वा, एक ताळी एक साथ. विठ्ठल विठ्ठल जय हरी देवनामात रंग वा वा, एक साथ एक टाळी एक रंगला एक एक सेवा करी दुम दुमली पंढरी दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी तो पावित्रेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी सपना पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना हरि हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना हम तेरे जीवन भर कर बिटने रंग तेरा नाम बनाया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का जाना है अवधपुरी का राम बनाया है मंदिर बनाया है मंदिर एक एक बनाया है धाक धाक धी एक एक वावा. अरे ये सामनगाव नहीं, ये दासभूमि नहीं, ये साक्षात पंढरपुर है. वाह वाह, जय हो. या सामनगाव गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत माझ्या दास बाबांचा पाय सुहागात माझ्या दास बाबांचा सुहागात माझ्या दास बाबांचा सुहागात सुहागात वा वा हरी बोल जय हो वा 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 वा. असं जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए असं एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. भारत हाथ उठाओगे हनुमान के लिए भारत हाथ उठाओगे हनुमान के लिए विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांची. एवढं उंच स्वर लागल्यानंतर आमच्या सांगच्या स्वरांचं काय आहे. वा नामदेव बुवा ते आवाज उंचीचे आवाज आहेत. वा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षला नाही ऐकिला ऐसा कोणी. तुकोबरा म्हणतात असा जो कोणी भक्त आहे त्या भक्ताची देवाने उपेक्षा केली हे मी कधी पाहिलंही नाही, हे मी कधी ऐकलंही नाही. नाही ऐकिली मागे ऐसी मात जे का शरणांगत उपेक्षिले. झालेली शिवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. अतिशय गोड अशा प्रकारचा आपण या ठिकाणी उत्सव करतायत. सगळ्यांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. चांगलं जीवन जगता येईल का आम्हाला? चांगलं वागा, चांगलं जीवन जगा. देशवासियो भाई और बहनों,
रुके हुए 4.5 खाते में आ जाएंगे लाडकी बहीण योजना. चांगलं बोला, चांगलं वागा. घरात बोलताना चांगलं एकमेकांशी प्रेमाने आम्हाला वागता येईल का? संवाद करा, वाद करत बसू नका. घरात बोलताना प्रेमाने बोला. लेकरांना बोलत असताना चांगलं बोला. हे बैला हे काम कर, हे बैला ते काम कर, हे बैला हे कर. अरे चांगलं बोला त्यांच्याशी. अरे हे बैला हे काम कर म्हणण्यापेक्षा अरे हे गोमातीच्या पुत्रा, काय ते मनातलं बोलून टाकण्यापेक्षा चांगलं बोलत चला. हृदयाला ठेस पोचेल असं बोलू नका. तरुणांनो विनंती करतो, स्टेटस ठेवायला काही सेकंद लागतो, पण स्टेटस निर्माण करायला खूप कालावधी लागतो, खूप कालावधी लागतो. चांगलं जीवन जगा, एकांतवास वाढवा. इष्ट ग्रंथाचं चिंतन आम्हाला वाढवता येईल का? साधुसंग आम्हाला वाढवता येईल का? भजन वाढवता येईल का? एवढी भीक या दरबारात मागा. भजनच आपल्या आयुष्याच्या शेवट कामी येणार आहे. या पलीकडे काही येणार नाही. घरात 2 देव राहतात, त्या 2 देवांची सेवा करा. माय बाप ही घरातले 2 देव आहेत. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. सांभाळा त्यांना. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. आपल्याला या ठिकाणी गुरुजींचं भजनही या ठिकाणी ऐकायचं आहे. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. फकीराने आये थे सदा कर चले, खुश रहो सामनगाव वालो, दुआ कर चले, दुआ कर चले. काही चुकलं हुकलं असेल तो तुमच्या संगतीचा दोष समजा. नाही ना तरी बालक बबडा बोले का वेडा वे चुका पावले, ते चोज करुणी माऊली. रे जय जय.